हे असे असतात बाबा, हे असे असतात. फक्त यांच्याकडून सांभाळ जरा. रात्रीचा हा एक इश्यू असतो की ड्रायव्हरच्या कळत नाही की आपला लेफ्टला जायचं आहे की राईटला जायचं आहे. तर मंडळी आपला तवा फ्राय आलेला आहे. ते प्रॉन्स बिर्याणीमध्ये प्रॉन्स पण चांगले मोठे मोठे आहेत बघा. बघा त्या डोंगराला आग लावली आहे की लागली आहे डोरनं. तर कोणाला माहिती असेल नक्कीच कमेंट्स करा एक्झॅक्टली काय असतं. अरे थांब जरा थांबो. इथे पुढे पुढे आलो की रस्त्याचे खड्डे आहेत थोडेफार. चला तर पुढे आपण आलो आहे आबड धोबड पेवर ब्लॉक्सकडे. निघायला मिळते काय बघा. इकडे हा खड्डा बघा केवढा मोठा. अरे देवा माझ्या. इकडे हाच इश्यू आहे डायव्हर्जनचा. डायव्हर्जन रात्रीचं तुम्हाला कळणं थोडं अवघड आहे. प्रॉब्लेम आता स्पीडवर कळत नाही रात्रीची. रात्रीची जास्त फास्ट मारू नका मी असं म्हणतो तुम्हाला. रात्रीचं मस्त येतं रे कर्नाळाचा हा ब्रिज. एक नंबर वाटतो यार. हां नमस्कार नमस्कार. घेतो चहा घ्यायला येतो. आलो. तर मंडळी आपण क्रॉस करतो इंदापूर. मानगाव टू इंदापूर तुंबेश्वर रस्ता आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता पुढे म्हणजे आता इंदापूर लागलं आहे आपल्याला. पुढे आता पुढे येईल आपलं कोलाड. हां आय थिंक कोलाड येईल बरोबर. हां म्हणजे रात्रीचा प्रवास आतापर्यंत आपला एकदम सुरळीत चालू आहे, काय टेन्शन नाही आहे. हे असे असतात बाबा, हे असे असतात. फक्त यांच्याकडून सांभाळ जरा. ह्यांनी तर ब्लॅक घातला दिसत पण नाही. काय बाबा एक एक खरोखर. नाही तरी इंडिकेटर दिला होता. अरे पण तरी पण घुसतोय तो. थांब तरी. लोकांना काय असं माहिती आहे, लोकांना वाटतं की इंडिकेटर दिलं की संपला विषय, बिंदास घुसा. पण पुढे पाठी बघा तरी कोण येतं की नाही. चला आता पुढे येईल कोलाड. आता बघू आता कुठे जेवायचा विचार करतो आहे. कुठे आपलं जेवण पाणी होईल ते पण तुम्हाला मी सांगेन पुढे. आणि मॅडमला खायचं आहे नॉनव्हेज. शनिवार ना, मी पण नॉनव्हेज खाणार आहे. तेच म्हणते माझा बदनाम करतोस तू खाणार बाबतीत. मी पण खातो ऑफकोर्स. अरे म्हणजे मी एकटा आहे तर मी जेवत पण नाही, तुम्हाला माहिती आहे. मी डायरेक्ट जातो बाबा. तर आता आपण पुढे पुढे आलो आहे. तर इकडे ते मध्ये ब्रिजचं काम सुरूच आहे आणि राईटचा रस्ता ठेवला आहे आवांजवनला. हळू. आणि इथे स्पीड ब्रेकर तर मजबूत मोठे मोठे स्पीड ब्रेकर आहेत. आणि रस्ता पण जरा खराबच आहे. आय थिंक आपण आता कुठेहून पोचलो आहे. तळवळी आहे बघा. तळवळीला पोचलो. तळवळीला आपण. येस तळवळी. इकडे आता आला आहे डायव्हर्जन. चला वरती. डायव्हर्जन पण खराबच आहे. काय फायदा डायव्हर्जनचा. तर खाली उतरतो. हे काय कळलं नाही मला. हे काय झोल आहे. हाडो इकडे येतं काय. हां इकडून आहे ना. काय माहिती कळतच नाही. कुठे गाडी पण नाही आता पुढे पाठी. रात्रीचा हा एक इश्यू असतो की ड्रायव्हरच्या कळत नाही की आपला लेफ्टला जायचं आहे की राईटला जायचं आहे. बाकी सकाळचं काय टेन्शन नसतं. आणि खास म्हणजे या आपण ठराला की इंदापूरच्या पुढे. इकडे पण आता मधोमध कामं सुरू आहेत. आणि लेफ्ट आणि राईटला ठेवलं आहे वाहनांसाठी यायला आणि जायला. आता अरे हो अरे वाहनं इकडून पण येत आहेत, तिकडून पण जात आहेत. याला काय अर्थ आहे. चिटिंग करताय चिटिंग. तर व तिकडून गेला. आता हे काय. अरे देवा हे काय. अरे तो मधून गेला. काढू का मधून मी पण. तो तिकडून गेला. अरे काय घंटा कळत नाही त्याच्या आईला. तिला आपण तिकडून जाऊया कारण तिकडून जास्त वाहने जातात. हा बघ डायव्हर्जन इकडे लिहिलं आहे बघ. हा बघ डायव्हर्जन इकडे लिहिलं. हा तो काय ती गावातलं असेल जाईल गावात बघत होय. आईला बघ हाच इश्यू आहे भाई. इंदापूरच्या पुढे नॉट इंदापूर पण म्हणता येणार. तळवळीच्या पुढे हाच इश्यू आहे. तुम्हाला डायव्हर्जन नीट कळणार नाही असं आहे. आता तो कदाचित गावात जातो म्हणून तिकडे गेलं कोणास ठाऊक. पण प्रॉपर डायव्हर्जन लिहिलं या साईडला. तिकडे पण मग डोंगराला आग लागली आहे. लावली आहे की लागली आहे. लावली असं वाटलं. काय कळत नाही तिकडे. हां मगाची आणि पाठी असं होतं काहीतरी बघा. असं काय म्हणजे काय ते.
चला आय थिंक आपण पोचलो कोलाडला आता. आणि कोलाडला पण इकडे ब्रिजचं कामं सुरू आहे साईडला बघा पूर्णपणे. जायचं कुठे? अरे लेफ्ट नाही कळत, राईट नाही कळत. तो रस्ता होता काय? ठीक आहे चला बघूया. नाही ट्रक आपला पाठवू नये म्हणजे हाच रस्ता आहे. गाडी तिकडून गेली. अरे काय चालू आहे? नाही गाडी आली गाडी आली गाडी आली म्हणजे वी आर ऑन राइट ट्रैक. स्पीड ब्रेकर है, आराम से रुको और चलो. तर आता आपण क्रॉस करतोय कोलाड. वाजलेत 10:30. अब हा बोलतो मी हा अब. तर आपण भिवंडी दरबार आलेलं आहे. आपण तिकडे जाऊया कारण मी अमोल आधीच बोललो होतो भिवंडी दरबार एक मोठं हॉटेल ओपन झालं तिकडे. तिकडे आपण ट्राय करूया चालेल ना. आणि असं आपण तसंही आपण जेवणा टाईम आलेलो आहे तर भिवंडी दरबार ट्राय करूया. जायचं कुठून ते बघायला पाहिजे. हा भाई सकाळचं दिसतं रात्रीचं माहिती नाही मला. आता राईटचं सिग्नल दिलं आहे मी. चला जागा मोठीच्या मोठी आहे भाई त्याची. पुढून आहे पुढून आहे इथून नाही पुढून आहे पुढून आहे. हां पुढून पुढून आहे पुढून आहे इथून आहे. चला अरे देवा हे रस्ते आहेत ना मला तर खूप भीती वाटते. पुढून पुढून जाऊया पण इथून नको. पुढून जाऊया. आता गाडी खूप आहेत का मग? अरे देवा माझ्या इथून गाडी काढायची म्हटली ना हे रेवल्सवाले तर माझी चांगलीच फाटते बाबा. कारण गाडी जवळ आहे ना. नाही काढू आपण इश्यू तो नाही आहे पण भीती वाटते. हां पण तो पुढून गाडी येईल तोपर्यंत ना लफडं ते आलं. हे रस्ते काय इंडिया करत मला कळत नाही. पण हे फुल एकदम हे अरे फुल भरलेलं आहे मग. ठीक आहे हरकत नाही. हां बाईक पार्किंग फूड आहे. चल टेन्शन नाही. ओके ओके ओके. हो हो सॉलिड आहे रे मग. भिवंडी दरबार आपण इकडे लावूया ना. हो तर हां तर आपण आता चाललो आहे फायनली भिवंडी दरबारच्या रातमध्ये. आणि प्रॉपर दरबारच वाटतो आहे. बाहेर बघा बसायला जागा बिगा मध्ये फाउंटन वगैरे. क्या बात आहे एक नंबर. चायला सही गेलं इकडे. ही स्पेस मस्त आहे बसायला इकडे ना. बघ कुठेतरी आतमध्ये बघ खूप. इकडे बसूया. जागा खूप मोठी आहे. जागा खूप मोठी आहे. गाडी लक्ष राहील ना बाबा. हां चालेल की सर. हां चालेल चल इकडे बसू. टेन्शन इकडे बसूया. चला तर आपण इकडे बसूया जेवायला. बघू कसं आहे भिवंडी दरबार. तर हे त्यांचं मेन्यू आहे पूर्णपणे. मालवणी स्पेशल सूप ॲपिटायझर वगैरे खूप काय ऑप्शन आहे. हे बघा चांगलं आहे. आणि फ्रँकली बोललं तर एवढं पण असं महाग नाही आहे. रिजनेबल आहे. आता अमू काय जेवतो याच्यावर डिपेंड आहे. मोठी सर्व चिकन दिसते मला. याच्याकडे फिश आहे की ना माहिती नाही. सर्व चिकनच दिसते. हां प्रॉन्स आला. तर प्रॉन्सचा एक आयटम घेऊ या साईडला. विचार चालू आहे. पॉम्प्लेट वगैरे सुरमई है. प्रॉन्स मिलेगा ना? प्रॉन्स है सुरमई है पॉम्प्लेट. ओके सुरमई भी है ना. प्रॉन्स पॉम्प्लेट भी है. मोस्टली प्रॉन्स ही लेंगे. एक मिनट उनको आने बोलतो. तर हे हॉटेल जे भिवंडी दरबार आहे ना मजबूत आहे. वरती पण बसायला स्पेस आहे बघा. वरती स्पेस आहे खाली पण स्पेस आहे. तर ॲक्च्युली याचा प्रॉपर ब्लॉग करायला एकदा येईन म्हणजे स्पूर्वाला खास घेऊन येईन आणि तिला जागा खूप आवडेल त्यासाठी. तर आता मी आपण सांगितलं आहे प्रॉन्स बिर्याणी, प्रॉन्स कोलीवाडा आणि स्वीट लाईम. कारण जास्त हॅवी पण खायचं नाही आहे. आणि दमलो तर आपण सुरमई वगैरे घेत बसत नाही. सुरमई बोललो चांगलं आहे फ्रेश आहे पण एवढी मोठी सुरमई खाणार कोण. परत ते वेस्ट नको. आणि बिर्याणी जरी उरली तर उद्या आपण ते घरी जाऊन आरामात खाऊ शकतो गरम गरम त्यासाठी. म्हणून तवा फ्राय आणि प्रॉन्स बिर्याणी हा जरा फ्रेश होतो मस्तपैकी. आणि मग आपण जेवणाला तुम्हाला दाखवतो. तर मंडळी आपला तवा फ्राय आलेला आहे. वाटतं तर यम आहे. आणि प्रॉन्स पण मोठे आहेत. चांगलेच मोठे आहे बघा. एक नंबर आहे. आता ॲक्च्युली नाही लिंबू घेऊन टाकतो. आता ॲक्च्युली याचं बिल किती होईल तर आता तुम्हाला सांगेनच पुढे. कारण कसं आहे ना इकडे लिहिलं आहे का मेन्यूमध्ये हॅज पर साईज तर माहिती पडेलच. चला तेव्हा मग भेटूया. तर आपण एक पीस जरा खाऊन बघूया. अमूल खाल्लं वाटलं चांगलं आहे अमूल एकदम.
क्रिस्पी आहे, ज्युसी आहे, एक नंबर आहे. हा आपला आयटम चांगला आहे. इकडे आपली आलेली आहे प्रॉन्स बिर्याणी. वाटतं तर मस्त आहे. तर आपण जी आता बिर्याणी मागवली आहे ते प्रॉन्स बिर्याणीमध्ये प्रॉन्स पण चांगले मोठे मोठे आहेत बघा. आता टेस्ट कशी आहे सांगतो तुम्हाला. फक्त राईस खातो पहिला आधी, राईस आणि मसाला. चांगलं आहे. गुड गुड, नॉट बॅड, चांगली आहे. आता ही प्रॉन जी आहे बिर्याणीमध्ये ते आपण ट्राय करूया. त्याची हाफ करू आपण, हाफ पहिली गोष्ट म्हणजे. जास्त स्पायसी पण नाही, छान आहे ना. जास्त स्पायसी नाही, मोठी गोष्ट आहे. मस्त आहे, एक नंबर आहे. तर इकडे आपलं बिल आलेलं आहे. तर बिल झालं आहे 1213. असं आहे ना. बॉटल 25 रुपये, प्रॉन्स कोलीवाडा 550 रुपये, प्रॉन्स बिर्याणी 400 रुपये, फ्रेश लॅमीज 80 आणि केसर पिस्ता आईस्क्रीम जे आमोनी खाल्लेलं आहे, संपवलेलं आहे. मी पण 2 स्कूप खाल्लेले आहेत, ते 100 रुपये. टोटल बिल आहे 1213. ठीक आहे, नॉट बॅड. एकदम पण महाग नाही, एकदम स्वस्त नाही, ठीक आहे. मग पण टेस्ट एक नंबर आहे. टेस्ट खूप छान होती, त्यात काय वादच नाही. आणि क्वांटिटी पण चांगली आहे. आता आम्ही जे उरले आहेत ते आम्ही बघा पाठवून चालू और काय जायला आहे मग स्प्रुवालाकडे घेऊन आपण. आता आपण डायरेक्ट भेटूया मोटोरो सेटअपमध्ये. चला. तर आता भिवंडी दरबारवरून निघालो आपण. जेवण छान होतं, थोडं कॉस्टली आहे मी असं म्हणेन. ऑफकोर्स एवढी मोठी जागा सर्व गोष्टी करायचं म्हटलं की थोडंसं महाग असणारच, पण टेस्ट भारी होती, नो डाऊट. प्लस आपण पार्सल पण नेलं, म्हणजे आय थिंक तिघांना पुरेल एवढं मला वाटतं. तिघांना पुरेल आरामात, असं मला ते वाटतं. हो, फक्त हे मला कळत नाही, हे रस्ते का नीट करत नाही. तसंही कोणतरी म्हणवतं की हे 4 महिने झाले ओपन करून. हे फक्त रस्ते नीट करा रे बाबा. ह्याच्यातून गाडी चालवायची मला नाकेशी न व्हायची आमच्या तर, आणि काय नाही. चला बाबा, फायनल निघालो. हां, हे ओके ओके. हां, चलो, थँक्यू. हां हां, बस हे फक्त हे जरा सांभाळा बाबा. बायकरनी जरी गाडीचं टेन्शन नाही आहे. हा दुसरं घेतलं ना मोबाईल पाकिट, बस. हां राईट. गाड्या बघ एवढ्या आल्यात ते या आयला ह्यांच्या. हा मस्त आहे ना. हा मस्त आहे. थांबू जरा, आपण गार्डन जाऊ जरा. चला निघालो बाबा एकदाचं. हां, म्हणजे जेवण परफेक्ट झालं. जो उरा वो लेके आया हम भाई, कल गरम करके खाएगा. तर आता कुठे थांबायचा आपला विचार नाही आहे. कोकण फूड मॉल नको. हां हां, तर कुठे थांबायची गरज नाही आपल्याला. रपारप जाऊ आपण आरामात. जर थांबलो तर कुठे पाणी प्यायला थांबलो तर बघूया ते पण. आता 11:30 वाजल्यात ना, तर आय थिंक तो कोलाडला आहे. पोचेपर्यंत 12:30 2:30 2 तरी वाजले असं मला तरी वाटतं. चला. बाकी रात्रीचा प्रवास मी असं म्हणेन तसं तुम्ही करू शकता. फक्त ते मी आधी बोललो आहे, आधी दाखवलं आहे ते तळवळी गावामध्ये ना. हा तळवळी गावामध्ये ते डायव्हर्जन कळत नाही कुठे नाही कुठून जायचं. तसं तर काय तुम्ही मॅनेज करायला गॅरंटी आहे, पण जर सांभाळून करा एवढंच म्हणतो, आणि काय नाही. इथे पुढे आलं की इकडे वनवेज आहे, कारण लहानच अरुंद रस्ता आहे, पण ठीकठाक रस्ता आहे. इकडे मध्ये खड्डे आहेत ना, मध्ये खड्डे आहेत, त्याला सांभाळा. आता झाला आपला 2 वे मोठावाला. एक मध्येच फक्त एक पट्टा होता वनवेचा. आता तिकडे बघा, समोरून बघा, त्या डोंगराला आग लावली आहे की लागली आहे डोरनं. लाईनी एकदम फुल लाईनमध्ये आहे. हे आधी पण 2दा मी पाहिलेलं आहे. तर कोणाला माहिती असेल नक्कीच कमेंट्स करा एक्झॅक्टली काय असतं हे. म्हणजे हे शिमगा चालू आहे म्हणून हे करतात
की काय आहे काय, प्लीज नक्कीच कमेंट करून सांगा मला, की मला तर काय माहिती नाही. हां ते बरोबर लाईनीत आहे बघते ते, फूडपर्यंत आहे मोठी, इथपर्यंत आहे, फूडपर्यंत आहे ते यार. हां का तर ह्या टायमाला जशा गोष्टी करतात, हे बघा फूडपर्यंत खाली आहे. हे बघ इकडे पण आहे बा खाली, हे बघ वरती पण आहे इकडे अमू, ही ह्या साईडला वरती पण आहे. गेलं काय मग कळलं नाही बाबा काय झोल्या. प्लीज प्लीज कमेंट करून सांगा काय आहे. चला इकडे लागले आता डायव्हर्जन ठीकठाक आहे, पुढे रस्ता थोडा बेकार आहे. आणि लागलेत पेवर व्लॉग्स माझे फेवरेट. गेले हा तिकडे गेले, आता घरी यायचं आहे. ओके परत लागले पेवर व्लॉग्स, गेले. डायव्हर्जन लागले बाबा, डायव्हर्जन आहे येस आहे. आता पुन्हा लागलं आहे 2 वे, डायव्हर्जन ठीकठाक आहे. आणि आता गावचे बसेस बघा केवढे चालले आहेत, गावी घेऊन जात आहेत, म्हणजे प्रायव्हेट बसेस आहे सर्व. येस ओहो 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 ओहो. तर आपण वाकण फाटाजवळ पोचलेलो आहोत. वाकण फाटाच्या आई जो ब्रिज लागतो थोडा खराब आहे. ए बाबा नाही ती सावली आहे ना, तर मला कोणती उडी मारली. हां हे बघा इकडे आहे वाकण, पुढे गेला. हां हा इकडे आहे वाकण, हा वाकण फाटा. इथून आत गेलं की आपण जातो पालीला, पाली मार्ग डायरेक्ट बाहेर. तो वाजले आहेत, दिसत नाही वाजले किती, 11:50. हां 11:50 झालेत आय थिंक. हो 11:50 11:50. ते हे रेडियम बरं वाटतं ना जरा छान, म्हणजे कळतो रस्ता कसा आहे तो या रेडियममुळे, बरं वाटतं जरा. हां टर्न्स कळतं. आणि तुम्हाला अजून पण टर्न्स कळून घ्यायचं असेल ना, तर GPS लावून ठेवा, टेन्शन नाही. GPS तुम्हाला बरोबर तो टर्न्स बरोबर दाखवेल. ते बघा पाहत तुम्ही आरामात टर्न घेऊ शकतात. आणि पहिला पाणी रात्री, आणि कधी पण रात्री प्रवास करतो ना, ते मी करतो फॉर शुअर. चल पुढे पुढे आलो तर एक डायव्हर्जन लागला आहे मोठा, तो जरा खराब आहे. पुढे हा जो रस्ता आहे तो हाय पेवर ब्लॉकचा, आणि मध्येच ब्रिजचं काम सुरू आहे. आणि लेफ्टचा रस्ता ठेवला आव्हान जवानला. अरे थांब जरा, थांबो तुला दिसतो बरं. हा रस्ता आपला नागोठणे रस्ता आहे. आणि नागोठणेला अजूनपर्यंत स्थिती एवढी काय ठीक नाही. स्पीड ब्रेकर, हां तिकडे पुढे हॉटेल लागेल लेफ्ट साईडला, हॉटेल रुची. हां पुढे गेला हॉटेल रुची. हाच आहे ना. हां रुची. आता मुंबई गोवा हायवे मला इतका पाठ झाला ना की डोळे बंद करून पण मी गावी शकतो. बघा त्यामुळे डोळे बंद करून. इथे पुढे आलं की रस्त्याचे खड्डे आहेत थोडेफार, आणि दोन्ही साईडला कामं सुरू आहेत. आणि मधलाच वेळ ठेवला आहे आव्हान जावनला. हे बघा इकडे मध्यमाचे खड्डे आहेत. हे बघा इकडे आता मध्ये खड्डे आहेत. पुढे लागल्या पेवर ब्लॉक्स. आता हा एरिया कुठचा आला आहे काय कळतच नाही. रात्रीचा केस प्रॉब्लेम काय कळत नाही. आता काय पॅचेस एवढे सुंदर आहेत ना, गाडी पळवायला मजा येते. चला आता पुढे आपण आलो आहे आबडधोबड पेवर ब्लॉक्सकडे. हे सर्व आबडधोबड आहेत बघा, सर्व आबडधोबड आहे. आणि साईडला ब्रिजचं काम सुरू आहे त्या साईडला. हा हळूहळू हा वांगावर चालू आहे.
हा हळूहळू हळू हा अंगावर चालू आहे. हा मोठा पट्टा आहे प्युअर ब्लॉक्सवाला. हो 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 गाड्या मोठ्या मोठ्या द्यायच्या आहेत. अब हळूहळू. मला हीच भीती होती या मोठ्या मोठ्या गाड्यांचा फोकस बिकस त्याला डोळा जाईल की नाही, पण इतका मला काय फोकसचा मला त्रास नाही जाणवला फ्रँकली बोललं तर. हां म्हणजे एवढा नाही त्रास जाणवला मला. गाड्या खूप आहेत त्याच्या आयला बघा. ट्रक बी केवढे, ट्रक बसेस, आणि त्याकडे स्पीड ब्रेकर पण आहेत ना. आता पुढचा ट्रक मग जरा स्लो होतो. निघायला मिळते काय बघा इकडे. हा खड्डा बघा केवढा मोठा. अरे देवा माझ्या. थांबा जाऊ दे, ट्रकवाला जाऊ दे, आपण मग साईडनी काढू. आई शाबाश. हळूहळू हळूहळू हळूहळू. अरे चलो बाबा, खड्डे वाटा परत. हो तो लेफ्टलाच गेला. क्या बात आहे. हा डायव्हर्जन आहे मग इकडे. हा डायव्हर्जन आहे. वा चला. अरे तो तिकडे गेला रे बिचारा बाईकवाला. तो बघ आला वरती आला. चलो. मग तो मधला पट्टा तो ना जाम बेकार होता. फुल अँड प्युअर ब्लॉक्स. अरे हो परत खाली आलो जायला. काय चालू काय हे. मारे टोपे कळत नाही. परत खाली आलो. इकडे हाच इश्यू आहे डायव्हर्जनचा. डायव्हर्जन रात्रीचं तुम्हाला कळणं थोडं अवघड आहे. तुम्ही गाड्या पाहू शकतात केवढ्या येतात बघा. म्हणजे स्मॉल व्हेकलसुद्धा म्हणजे सर्व गावी चालत वाटतं. म्हणजे शिमगा म्हणून ऑफकोर्स चालली ती गोष्ट, आता वाजत नाही आहे. पण नेहमी मला भीती वाटायची मुंबई गोवा हायवेवर रात्रीचा प्रवास करायला. पण आता असं वाटतं यार करू शकतो, कारण की रहदारी चालू असतेच कायम. आता हे रहदारी पुढपर्यंत असणार. कशेदी घाट, परशुराम घाट, भोसले घाट सर्व असणार पुढपर्यंत. एवढा काय इश्यू नाही. हां जर कशेदी घाट तेव्हा डेंजरस होता. आता टनल आहे म्हणून काय फरक पडत नाही, कारण कशेदी घाट असा यू टर्न वगैरे आहे, आता SS रस्ते वगैरे आहेत म्हणून ते जरा रात्रीचं जपलं पाहिजे. पण आता ते काय आपण आता त्याचं काय टेन्शनच नाही आहे टनलमुळे. एक्झॅक्टली कुठे आलो हे कळतच नाही आहे. किधर आहे भाई. हां बोर्ड पण कुठे दिसत नाही, काय कळत नाही. तर खारपाड्याच्या पुढे एक मोठा स्पीड ब्रेकर लागेल. तो क्रॉस करून झाला की पुढे असा डायव्हर्जन लागेल, कारण की मध्ये रस्ता कामं सुरू आहेत. आणि हा रस्ता जो आहे चांगला आहे, टेन्शन नाही. आणि इकडे जरा ना पुढे जो वाली आहे. हां तिकडे पुढे ना स्पीड ब्रेकर सांभाळा. तुम्ही स्पीडमध्ये याल आणि स्पीड ब्रेकर कळणार नाही, डायरेक्ट पॉक होऊन जाईल. कारण स्पीड ब्रेकरच्या वरती पट्टे बिट्टे पण नाही आहेत व्हाईट कलरचे बघा ना. असा एकच कलर दिसतो तो. चला आता पुढे रस्ता थोडा खराब आहे. हे ब्रांच का खबर ना. गडबवाला गडब. हो ना गडब येस. आपण येऊन पोचले गडबला. आणि वाजले आहेत 12:20. काय झोप आली जायला.
पण आपण कुठेतरी मध्ये थांबून ना डोळ्यात जरा पाणी मारू. चहा पिवडी मिळेल तर वेल अँड गुड. कर्नाळाला चहा मिळते एवढं माहिती आहे मला. बघूया आता काय मिळते की नाही मिळते. कारण ऑलमोस्ट आता 12:30 वाजता आलेत कोणत्यासाठी आणि काय नाही. हा ब्रिज जो आहे तो डोलवीच्या पुढचा ब्रिज आहे आणि ठीकठाक आहे. मध्ये मध्ये रस्ते तर आहेत खराब आहे, मध्ये पॅचेस वगैरे खराब आहेत. असं हे बघा असे, हे बघा इथं साईडला अशी जरा खराब आहे, ते जरा सांभाळा. हा कसला आवाज करत चाललाय बालाजी वेफर्स. तो बघा. हां आता आपण पेनला आलो बरोबर. तुम्हाला जर पेनला जायचं असेल तर खालून ब्रिजच्या खालून तुम्ही राईट मारायचा आणि आपलं यायचं स्ट्रेट. तर वी विल गो स्ट्रेट. हो स्पीड ब्रेकर आहे की मस्करी आहे. येस दिस इज पेन. हा बालाजीवाला वाटतं आपल्याबरोबर मुंबईला येतोय. हां आणि या पेनच्या ब्रिजवर पण लाईटी वगैरे एकदम परफेक्ट आहेत. स्ट्रीट लाईट एक नंबर आहे. चुंबेश्वर क्या बात आहे. तो जसं आपण पेन सोडलं पुढे जातोय ना गारठा वाढलाय तिच्या आईला. ऑलरेडी थंड थंड येते आता हवा. हे बघ पुढे पण स्पीड वगैरे बघ. पण मी आधी बोललो बिलकुल नाही. हो काय गारठा आहे यार, एक नंबर गारठा आहे. किती वाजले आहेत? 12:45. क्या बात आहे, एक नंबर. मज्जा येते मज्जा. गाडी चालवलं एक नंबर मजा येते. नाही तर सकाळी निघालो असतो तर उन्हाने हैराण केलं असतं. ऑफकोर्स आता पोचलो पण असतो, आता मी झोपलो पण असतो. मग तेवढाच मी सकाळचा टाईम आईबरोबर थोडा जास्त घालवला असं तुम्ही म्हणू शकतात. आता इकडे हमरापूर आहे. हां बरोबर हमरापूर बघा हमरापूर. आता इकडे एक स्पीड ब्रेकर होता मी पाहिला तो. मग समोर एक स्विफ्ट गाडी जाते, पुढची स्विफ्ट व्हाईटवाली ना, त्यांनी तो बघितलाच नाही आणि शॉप करत त्यांनी आला. त्याने ब्रेक वगैरे मारला पण कंट्रोल झाले नाही आणि ठप पण गाडी उडाली. आणि ऑफकोर्स ते गाडी काय झालं नाही, गाडी स्ट्रेटच गेली रस्त्यावर. गाडीत पण थोडी उडाली. प्रॉब्लेम आता स्पीडवर कळत नाही रात्रीची. रात्रीची जास्त फास्ट मारू नका मी असं म्हणतो तुम्हाला. बाईक असो कार असो वॉटेवर. म्हणजे पुढे पुढे मोस्टली कधी माहिती आहे आपण काय ते खारपाळे सोडलं ना ते स्पीड ब्रेकर आहेत मध्ये मध्ये. त्या स्पीड ब्रेकरला काय रंगरंगटी काय केली नाही आहे, त्याच्यामुळे सेमच कलर आहे, तो कळत नाही असा इश्यू आहे. हां उडलाच आवडतो चायला तर काय म्हणून मग जरा सांभाळा. आणि स्पीड ब्रेकर अशी आहेत ना की मोठे मोठे आहेत. हां कारण तो स्पीडमध्ये होता आणि त्याने पाठचा वॅगनवाला त्याला वाटलं की तो स्पीड ब्रेकर नसेल, तो उडाला. मग ह्या पण आला पाठी पण त्याने कंट्रोल केलं, त्याने कंट्रोल झाले. हां असं झालं ते. म्हणून एवढं लक्षात ठेवा रात्रीचं मोस्टली आफ्टर खारपाळे ना गाडी थोडी स्लोच घ्या कारण स्पीड ब्रेकरचा लोचा आणि काय नाही. बाकी रस्ता छान आहे नो डाऊट, पण स्पीड ब्रेकरचा लोचा आहे. आलं बघा स्पीड ब्रेकर. आपण आलो आता खारपाडाला. वाजलेत 12:45 आपला खारपाडा. हे आपला खारपाडाचं ब्रिज आहे. इकडे पण स्पीड ब्रेकर आहे, जर गाडी सांभाळा. पुढे पण आहे बघा. नाही नो सॉरी पुढे नाही पुढे. आलं रे. हो टायर पंक्चर झाला. इकडे गाड्या बघा केवढ्या गाड्या बघा.
आणि सर्व वॉल्वो आहे तिकडे. आय थिंक जो हॉटेल आहे ना ते हॉटेलमध्ये वॉल्वो थांबतात जेवायला. पण केवढाच बघा, सर्व पालखीला आल्यात. पालखीला ही डबल टेल वॉल्वो बघा, सही आहे. आणि अजून गाड्या येत आहेत, सब जा रहे हैं पालखी को, शिमगा को. चला आता पुढे आपल्याला लागेल कर्नाळा. आणि कर्नाळा तर मस्त प्रचंड प्रमाणात थंडी असणार आहे. अमो तुझं वायझर खाली कर, ऐक माझं, आता गारठशील आणि काय नाही. रात्रीचं मस्त येतं रे कर्नाळाचा हा ब्रिज, एक नंबर वाटतो यार, हो ना, सही वाटतंय. मस्त मस्त झगामगा मला बघा झाला आहे ब्रिज. हां आता आपण जरा वायझर बंद करू, का थंड हवा आता मारते आपल्या चेहऱ्यावर आणि काय नाही. लाईट वगैरे आहे म्हणून काय टेन्शन नाही. लाईट संपली, पुढे काय नाही. मराठा पुढपर्यंत असेल, पण जो आधी जो ब्रिज होता तेवढाच लाईट होते, आगे कुछ नाही. चला आता आपण इकडे जरा चहा पिऊया, एक चहा मारू आणि मग निघू, असं करू. अरे ती चहा ऐसा गो बाबा माझ्या. हां नमस्कार. घेतो चहा घ्यायला येतो, आलो. सिद्धिविनायक स्नॅक्स कॉर्नर. हळूहळू. तर मंडळी आपली चाय आलेली आहे. अमू कसा वाटला रात्रीचा प्रवास? एक नंबर. का मस्त आहे. हां फ्रेश वाटतं. ही गोष्ट खरी आहे, थंडीने हाडं खराब केली आहे. दुपारी गेलो असतो तर उन्हाळ्यात हाडं खराब केले असते. ते रात्री निघालं तर थंडी हाडं खराब करते, अशी अवस्था. मग काय नाही काय लागतंच आपल्याला, ऊन लागते किंवा थंडीला मग काय नाही लागतं आपल्याला. पण ठीक आहे, रात्रीचा प्रवास करायला तर बरं वाटतं. आपण ॲक्च्युली एवढंच आहे की ना, खूप ठिकाणी आहे ना, म्हणजे ते खारफळ सोडलं की मोठे स्पीड ब्रेकर आहे ते सांभाळा. मग तळवळी सोडलं, तळवळे गाव सोडलं, तळवळी ना, तळवळी गाव असं आय थिंक सो ते सोडल्यावर डायव्हर्जन वगैरे कळत नाही. फ्रँकली बोलतो ते बिलकुल कळत नाही, असं अवस्था आहे. ते जरा सांभाळा. ते रस्ता काय ठिकाणी खराब आहे आणि काय ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कामं झालेली आहेत, म्हणून काय टेन्शन नाही आहे. मेन म्हणजे स्पीड ब्रेकर आणि डायव्हर्जन, हे दोन गोष्टी सांभाळा. गाडी जास्त फास्ट मारू नका, नाही तर मग कसं कंट्रोल होणार नाही आणि काय नाही. त्यासाठी तर काय करतो ना मी, आता आम्ही आलो आहे कर्नाळाला ना, आता आम्ही काय करतो ब्लॉगमध्ये एंड करतो. कारण की पुढे आता पुढचा रस्ता पुढे मग आपला JNPT वगैरे येईल आणि राईट म्हणून आपण जाणार वाशिम मार्ग. तर पुढे दाखवण्याचा पॉईंट नाही आहे, तर पुढे रस्ता चांगलाच आहे. तर इकडे आपला ब्लॉग एंड करू. तर आपल्या 3 दिवस आपण जे कोकणात घालवले ना, ते वन ऑफ द बेस्ट डेज होते इन माय कोकण, असं मी तुम्हाला नक्की सांगू शकतो मला मी. तर आता मग बाय करूया. चला बाय. गुड नाईट. येस. तर आता आपण किती वाजता पोचलो आहे ना मुंबईला घरी, इकडे मी फ्लॅश करतो आहे किती वाजता पोचलो होते. आता वाजले किती गं? आता रात्रीचे 1 वाजले आहे. म्हणजे मला असं वाटतं आहे पोचे पण 2:30 झाले असेलच. पण जे काय टायमिंग झालं इकडे मी फ्लॅश करतोच आहे. जर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. चिअर्स. चला. चाय मस्त आहे.